पहिल्यांदा थोडीशी भीती होती, सुई टोचेल किंवा म्हणजे विकनेस वगैरे येईल, पण ते सगळं नाही होत. तेवढं त्या प्रमाणात जेवढ्या मिथ्स आहेत त्या प्रमाणात नाही होत असं. आज ॲक्च्युली खूप आपण समाजात बघतो की वेगवेगळे आजार येत आहेत, खूप ॲक्सिडेंट्स होत आहेत, रक्ताचं डिमांड खूप वाढत आहे. तर आपल्या थोड्याशा दानाने खूप एखादा जीव मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. तर ते मला असं वाटतं की रक्तदानाचं खूप मोठं पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावं. ये सब मिथ विथ होता ही नहीं है कि कुछ कमज़ोरी आती है या नहीं आती है, मतलब नहीं होता ही कमज़ोरी, कुछ नहीं होती है एंड एवरीथिंग इज़ गुड. साधारण 24 तासामध्ये नवीन रक्त बनतं आपल्या बॉडीमध्ये, त्याच्यानंतर रक्तदान केल्यानंतर. एंड आप लोग जितनी बार ब्लड डोनेट करेंगे ना, उतनी बार आपके बोन मैरो सेल्स जो हैं वो नया ब्लड रीजनरेट कर देंगे. एंड सो प्रभात पेपरने प्रभात न्यूजने 6 तारखेला ब्लड कॅम्प राबवला आहे. सो समाजासाठी एक छोटासा हातभार म्हणून तुम्ही सुद्धा येऊन ब्लड डोनेट करा. मी सुद्धा जाणार आहे, तुम्ही सुद्धा या. रक्तदानाबाबत आजही समाजामध्ये, खास करून तरुणांमध्ये हवी तितकी जागृती झालेली दिसत नाही. याबाबत पुरेशी माहिती नसणं, गैरसमजांना बळी पडून क्षुल्लक भीतीपोटी अनेक जण रक्तदानापासून लांबच राहतात. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान तर आहेच, परंतु ती देशसेवाही आहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदानही देत असतो. ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते. त्यामुळेच ही सामाजिक जाणीव आणि गरज लक्षात घेऊन दैनिक प्रभातने दिनांक 6 एप्रिलला रक्तदान शिबिराचा संकल्प केलाय. हे शिबिर दैनिक प्रभातच्या नारायणपेठ येथील कार्यालयात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील रक्तदात्यांशी संवाद साधून रक्तदानाबाबतचा त्यांचा अनुभव जाणून घेतला. तुमच्याही मनामध्ये रक्तदानाबाबत काही गैरसमज असतील, भीती वाटत असेल तर या रक्तदात्यांच्या प्रतिक्रिया नक्की ऐका. यातून तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. माझं नाव साईदास विकास निकम आणि रक्तदानाचा विषय असेल तर रक्तदान मी बऱ्याच वेळा केलं आहे. म्हणजे जवळजवळ एक 5-6 वेळा तर केलेलंच आहे रक्तदान. जेव्हा तू पहिल्यांदा रक्तदान केलं, काय भीती वाटली होती तुला? पहिल्यांदा थोडीशी भीती होती, सुई टोचेल किंवा म्हणजे विकनेस वगैरे येईल, पण ते सगळं नाही होत. तेवढं त्या प्रमाणात जेवढ्या मिथ्स आहेत त्या प्रमाणात नाही होत असं काही. ओके, मग तू कधी तुझ्या मित्रांना किंवा घरच्यांना ब्लड डोनेशन करा असं सांगितलंस का? हो, अगदी. म्हणजे माझ्या घरात तर प्रत्येक कार्यक्रमाला रक्तदान शिबिर घेतात, आयोजित केलं जातं, त्यात सगळे रक्तदान करतात. काय फिलिंग काय असतं नेमकी? कसं वाटतं रक्तदान? फिलिंगचं विचाराल तर ते स्वतः एक अंतर्गत चांगलं वाटतं की कोणातरी आपण रक्तदान करतोय किंवा आपल्यामुळे समाजामध्ये काहीतरी चांगलं होतं आहे किंवा कोणाची जीव असेल, कोणाची मदत होते, आपल्या ह्यांच्याने, आपल्या मीडियांनी कोणाची मदत होते, हे ऐकूनच, म्हणजे ऐकून किंवा बघायला जरी नाही मिळालं तरी ऐकून बरं वाटतं ते. तुला माहिती आहे का की आपलं ब्लड डोनेशन नंतर किती वेळ लागतो नवीन फ्रेश ब्लड करायला? साधारण 24 तासामध्ये नवीन रक्त बनतं आपल्या बॉडीमध्ये, त्याच्यानंतर रक्तदान केल्यानंतर. ओके, आणि बऱ्याच लोकांना सुईची भीती वाटते, तर तुझा अनुभव कसा होता? तुला सुई टोचली तेव्हा त्रास झाला किंवा काय? थोडंसं तर दुखणार, सुई टोचणार दुखतं तर थोडं आहेच, पण त्याच्यानंतर जे आपण समाजासाठी काम करतोय ते फार मोठं आहे. त्या तेवढं दुखणं आपण सहन करू शकतो. मॅम, मेरा नाम इप्शिता गुप्ता है एंड मैं आपको बताना चाहती हूँ कि ऐसा कई सारे मिथ्स होते हैं कि जो लड़कियाँ होती हैं या लेडीज़ होती हैं उनको ब्लड डोनेट करने में ऐसा डर लगता है, बट मेरे को ऐसा लगता है कि कुछ डर वर की बात नहीं है एंड आप लोग आराम से डोनेट कर सकते हैं. वो लोग आपका बस नॉर्मल हीमोग्लोबिन चेक करेंगे एंड आपको बस थोड़ा नीडल का रहता है, बस एक बार नीडल लग जाती है, फिर उसके बाद सब नॉर्मल रहता है. एंड फिर वीकनेस की जो बात है, वो वीकनेस ज़्यादा देर तक नहीं रहती है. वो लोग आपको बिस्किट्स प्रोवाइड करेंगे, आप उसको खा सकते हैं एंड फिर उसके बाद आपको एनर्जी वो मिल जाएगी. एंड आप लोग जितनी बार ब्लड डोनेट करेंगे ना, उतनी बार आपके बोन मैरो सेल्स जो हैं वो नया ब्लड रीजनरेट कर देंगे एंड उसकी वजह से आप मतलब और हेल्दी रहते हैं, टू बी ऑनेस्ट. सो आप लोग जितनी बार करेंगे ब्लड डोनेट उतना ही और हेल्दी रहेंगे. सो क्या फीलिंग रहता है हम सोसाइटी के लिए कर रहे हैं, किसी जान? हाँ, वो तो रहता ही है कि अगर आप अपना एक पार्ट आप अपना किसी की मदद करने में लगा रहे हो, तो वो तो मतलब एक तो अच्छी बात हुई ना, आप एक तरह से पुण्य कमा रहे हो. सो बहुत ही अच्छा रहता है एंड अच्छा रहता है. सो जो लोग नए डोनर्स हैं, जिन्होंने कभी डोनेट नहीं किया ब्लड, मैं उनके लिए ये कहना चाहूँगी कि
आप ब्लड जितना ज़्यादा डोनेट करेंगे ना, उतना आपकी हेल्थ और अच्छी होगी और आपके बोन मैरो सेल्स जितने एक्टिव रहेंगे और वो जितना ज़्यादा ब्लड आपका बनाएंगे, उससे आपकी बॉडी की हेल्थ भी अच्छी रहेगी। ये सब मिथ विथ होता ही नहीं है कि कुछ कमज़ोरी आती है या नहीं आती है, मतलब नहीं होता ही कमज़ोरी, कुछ नहीं होती है एंड एवरीथिंग इज़ गुड। माझं कांचन देसाई. तुम्ही रक्तदान केले कधी? हो, मी नियमित करते. तर कसं वाटतंय की मग रक्तदान केल्यानंतर? रक्तदान केल्यावर एकतर पहिलं म्हणजे दान केल्याचा आनंद मिळतो, पण मी जेव्हा दान करते तेव्हा ते कोणाला तरी नक्की उपयोगाला पडतं. तर हा एक मुख्य मला आनंद वाटतो. आणि जेव्हा रक्तदान करायला जाते तेव्हा पण तिथे सगळ्या प्रकारची काळजी घेतात. आपला ग्रुप वगैरे चेक करतात, म्हणजे आपण केपेबल आहे की नाही ते आधी चेक केलं जातं. त्यामुळे मी अगदी निश्चिंतपणे रक्तदान करते. आणि जे नवीन रक्तदाते आहेत त्यांनी कधी रक्तदान केलं नाही तर त्यांना काय सांगा, त्यांना काही भीती असता मग मनामध्ये की सुई टोचण्याची वगैरे भीती असते, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगते? ॲक्च्युली जेव्हा रक्तदान करायला जातात तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच की आपण घरी जेव्हा आपली जेवढी काळजी घेत नाही कुठल्या गोष्टी, तेवढी काळजी तिथं घेतली जाते. म्हणजे तुमची स्वच्छता वगैरे तेवढी सगळी लक्ष दिलं जातं, तुमचा HB चेक केला जातो आणि जे सुई जेवढी टोचली जाते ते अगदी खूप त्याचं पेन इतकं नॉमिनल असतं की ते असं अनबेरेबल वगैरे काही नसतं, ते कळत पण नाही. आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच रक्त घेतलं जातं. तुम्हाला काही शंका होत्या जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ब्लड डोनेशन करायला, काही मनामध्ये शंका तुमच्या होत्या का? हां, माझ्या काही शंका होत्या तिथे विचारल्या, पण ते तिथं क्लिअर करतात, त्याशिवाय घेत नाही. काय काय शंका येतात मनामध्ये म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा करतो? मला असं वाटत होतं की मी जे रक्त मी किती घेणार आहे माझ्या शरीरातनं, तुम्ही काय लिमिट काय आहे का त्याला, किंवा मी त्याला केपेबल आहे का नाही. तर त्यांनी मला सगळी माहिती दिली की आम्ही ते बघूनच रक्त घेतो. माझ्या पूर्ण शंकाचं निरसन झाल्यावर मी रक्तदान केलं आणि होतं. रक्तदान करणं आरोग्यासाठी स्वतःचे किती चांगले आहे, म्हणजे काय फायदे असतात रक्तदान? एक तर रक्तदान केल्यावर आपल्या शरीरात 24 तासाच्या आतच रक्त परत नवीन तयार होतं आणि ते नवीन झालेलं रक्त आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं मानलं जातं. तर हा एक फायदा आहे की 24 तासात रक्त पण लगेच रिकवर होतं. आणि आजच्या महिला पुढे येत नाहीत रक्तदानासाठी, काय कारण असतं? मला असं वाटतं महिलांचा एक गैरसमज आहे की माझं रक्त दिलं जाते, माझ्या शरीरात रक्त कमी पडेल, पण तसं काही रक्त गेलं तेवढं बॉडी लगेच नवीन तयार करते आणि नवीन रक्त बॉडीत तयार होणं हे खूप गरजेचं असतं, आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. आणि त्याचा कुठेही संबंध नसतो की गेलं म्हणजे माझ्या शरीरात रक्त तेवढं कमी झालं. महिला रक्तदान करत नाही, काय कारण असेल? ॲक्च्युली जेव्हा महिला रक्तदान करायला जातात तेव्हा त्यांचा HB कमी येतो, त्यामुळे ते म्हणजे केपेबल होऊ शकत नाही त्याच्यासाठी, त्यामुळे ते रक्तदान नाही करू शकत. महिलांना काय सांगा? मी म्हणाल की तुम्ही तुमचा HB वाढायचा ट्राय करा. त्याच्यासाठी आयर्न इंटेक खूप चांगला घेतला की तुमचं आपोआप रक्त वाढेल. आणि आपल्याकडे चांगले डॉक्टर्स आहेतच, पण जर डाएटच्या दृष्टीने म्हटले तर आपण खजूर, शेंगदाणा, गूळ ह्यासारखे प्रोटीन रिच डाएट घेतलं तर तुमचं नक्की HB वाढेल. नवीन रक्तदाते तयार होणं आज किती महत्त्वाचं वाटतं? आज ॲक्च्युली खूप आपण समाजात बघतो की वेगवेगळे आजार येत आहेत, खूप ॲक्सिडेंट्स होत आहेत, रक्ताचं डिमांड खूप वाढत आहे. तर आपल्या थोड्याशा दानाने एक खूप एखादा जीव मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. तर ते मला असं वाटतं की रक्तदानाचं खूप मोठं पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावं. माझं नाव निकिता गोरे आणि हो, मी 2 वेळा ब्लड डोनेट केलेलं आहे. तर का केलं पाहिजे ब्लड डोनेशन? ब्लड डोनेशन ऑफकोर्स कोणाला तरी हेल्प होती आपल्यामुळे, लोकांना म्हणजे ज्यांना काही डिसीज आहेत, ज्यांना गरज आहे ॲक्च्युली ब्लडची, त्यांच्यासाठी हेल्प तर आहेच ही. आणि ब्लड आपण डोनेट करतो तर काय क्रायटेरिया राहतात त्याची, तुला काही माहिती आहे? ऑफकोर्स आपल्याला कोणता आजार नसला पाहिजे, त्याच्यानंतर गोळ्या औषधं 24 तास ह्याच्यात कोणत्या गोळ्या औषधं घेतल्या नाही पाहिजे आपण. आणि हिमोग्लोबिन एक असं क्रायटेरिया असतो की हिमोग्लोबिन आपला एका ह्याच्या स्केलमध्ये बसला पाहिजे. तर काय लोकांना काय सांगशील? ब्लड डोनेशन ज्यांनी कधी केलेलं नाही, तू म्हणू शकते माझी मैत्रिणी कधी केलं नाही, HB कमी, वजन कमी म्हणून मी. म्हणजे भीती वाटते करताना, पण एकदा केल्यानंतर ना एक सॅटिस्फॅक्शन होतं की आपण कोणाला तरी हेल्प करतो आहे. ऑफकोर्स वेट बसत नाही आहे, पण एक असं लोकांना की आपण केलं पाहिजे, कोणाला तरी एक मदत झालीच पाहिजे. आपण काय कोणाचा तरी जीव जीवासाठी फर्स्ट पहिलं बघितलं की आपलं होतं आहे, बसतं आहे की नाही हिमोग्लोबिन नीट, ते चेक केलं. आणि त्यानंतर बसत होतं तेव्हा थोडंसं टेन्शन आलं होतं की आता ब्लड
डोनेट करायचं आहे आणि केल्यानंतरनं सगळ्यांचे विचार असतात की चक्कर येते, खाल्लं पाहिजे ब्लड दिल्यानंतरनं. सो जेव्हा द्यायला लागले तेव्हा ते पिशव्या बघून सुई बघून थोडीशी भीती वाटली होती. पण एकदा जेव्हा त्यांनी लावलं सलाईन ते ब्लड हे करायला तेव्हा मग दुखलं होतं. पण नंतर मला असं चक्कर वगैरे किंवा काही त्रास झाला नव्हता त्या गोष्टीचा. सुई टोचल्यानंतर लोकांना वाटतं की फार नाही नाही हां एकदम असं सुई आपली मुंगी चावल्यावर कसं होतं तसा फील येतो, बाकी काही नाही, अशी भीती नाही वाटली मग. आणि आपण म्हणतो की अशक्तपणा वगैरे, पण आपल्या हेल्थसाठी खूप चांगले ब्लड डोनेशन, कारण फ्रेश ब्लड आपलं 24 तासामध्ये तयार होतं. तर त्याबद्दल सांगा थोडं. हेच मी जे बोलते. ब्लड डोनेट करत जा, स्पेशली वुमन्स, कारण की आपलं ब्लड 24 आवर्सनी वगैरे प्युअर एक नवीन रेडी होतं. त्यामुळं मी हिला पण सांगते की खजूर खात जा, म्हणजे जी गोष्ट आहे की ब्लड इम्प्रूव्ह होतं त्या गोष्टी केल्या पाहिजे. वजन वाढवलं पाहिजे, खजूर खाल्लं पाहिजे. सो तू सुद्धा कोणाला तरी हेल्प करशील आणि ब्लड डोनेट करशील. सो प्रभात न्यूजने 6 तारखेला ब्लड कॅम्प राबवला आहे. सो समाजासाठी एक छोटासा हातभार म्हणून तुम्ही सुद्धा येऊन ब्लड डोनेट करा. मी सुद्धा जाणार आहे, तुम्ही सुद्धा या.